सत्व रज तम शुद्ध तत्व चौथा निर्गुणी गुणपरता बाह्यानो स्थूळदेह सूक्ष्म कारणाचे वरी महाकारण सरी चौथा देह कैवल्ये देह तो ज्ञानदेवे पाहिला पाहणे होऊन ठेला चराचरी माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. एक तरी ओवी अनुभवावी या ज्ञानयज्ञात आपण श्रीमद भगवद्गीता अध्याय 8 अक्षर ब्रह्मयोग यातला श्लोक क्रमांक 3 आणि माऊलींनी ज्ञानेश्वरीमध्ये या श्लोकवर केलेलं भाष्य 19 क्रमांकाची ओवी याचं आज आपण चिंतन करणार आहोत. अक्षरं ब्रह्म परमं स्वभावमध्यात्ममुच्यते भूतभावोद्भव करो विसर्ग कर्मसंज्ञितः. अर्थात ब्रह्म हे अक्षर आहे, अविनाशी आहे, नित्य आहे, शाश्वत आहे. त्याचं स्वरूप कधीच बदलत नाही महाराज, कारण तो त्या परब्रह्माचा अंश आहे. चांगदेव 65 मध्ये माऊलीच चांगदेवांना उपदेश करताना म्हणतात की रवा जैसा कापुराचा चांगया तुझ मज याचा संबंध असे, की रव्याचा कण, कापुराचा कण बाजूला काढला किंवा साखरेचा कण बाजूला काढला तर त्या कणामध्ये जसं साखरेचा असेल तर साखरेचे गुणधर्म असतात आणि कापुराचा असेल तर कापुराचे गुणधर्म त्यामध्ये असतात. तो कितीही सूक्ष्म असला तरी त्याच्या अंगी त्या साखरेचं किंवा त्या कापुराचे गुणधर्म हे असतातच. तसं ब्रह्म म्हणजे हा जीव त्या शिवापासून त्याचा अंश असल्यामुळं त्याच्या अंगी जे गुणधर्म आहेत ते याच्याही अंगी असतात. परंतु असं असलं तरी सुद्धा ब्रह्माहून परब्रह्म श्रेष्ठ आहे. जीवाला ब्रह्म तर भगवंताला परब्रह्म म्हणून संबोधलं आहे. मायेच्या प्रभावाखाली आल्यामुळं जीवाची प्राकृत अवस्था त्याच्या मूळ स्वभावाहून वेगळी असते. वास्तविक मूळ स्वभाव वेगळा आहे. तसं जीव हा शिवाचा अंश असला तरी शिवाच्या अंगची संपूर्ण गुणधर्म त्यात येऊ शकत नाही, कारण त्याचा संबंध प्रकृतीशी आलेला असतो. प्राकृत जीवन त्याचं हे मूळ स्वरूपापेक्षा वेगळं असतं, कारण संयोग शरीराशी या त्रिगुणात्मक प्रकृतीशी त्याचा संबंध येतो आणि मायेच्या संबंधात गेल्यामुळं मूळ स्वरूप जो त्याचा स्वतंत्रता हा गुण आहे तो सुद्धा मायेमुळं भ्रमिष्ट होऊन जातो जीव आणि स्वतःला बद्ध बनवून जातो. बद्ध समजतो, वास्तविक तो बद्ध होतच नाही. दुसऱ्यावर प्रभुत्व गाजवणं हा जो त्याचा गुण आहे तोच त्याचा मूळ स्वभाव आहे. आणि म्हणून आपण यापूर्वीही याचं चिंतन केलं की जेव्हा संधी मिळेल त्यावेळेस जीव हा स्वामित्वाच्या भूमिकेत जातो, कारण स्वामित्व हा भगवंताचा मूळ गुण आहे. आणि म्हणून काही प्रतिकूल परिस्थितीमुळं, अपरिहार्यतेमुळं जीव जरी लीन झालेला असला, दीन झालेला असला, नैराश्यामध्ये जगत असला तरी सुद्धा विशिष्ट परिस्थिती जर प्राप्त झाली, अनुकूल परिस्थिती प्राप्त झाली की लगेच त्यातला
स्वामित्वाचा गुण, स्वतंत्रतेचा गुण तो सगळे बंड पुकारतो आणि स्वतंत्र म्हणून घोषित करत असतो की हो मी आहे, मी आहे. अहम अहम हा जो गुण आहे हा भगवंताच्या अंशामुळे जीवाच्या ठिकाणी प्राप्त झालेला गुण आहे महाराज. म्हणून मायेच्या प्रभावाखाली आल्यामुळं जीवाची प्राकृत अवस्था वेगळी बनते, मूळ स्वभावून त्याची वेगळी बनते. स्वतंत्र असलेला जीव बद्ध होऊन जातो. दुसऱ्यावर प्रभुत्व गाजवणं हे प्रसंगानुरूप जरी घडत असला तरी मोह मायेमध्ये पडलेला असल्यामुळं तो सतत बद्ध अवस्थेत राहतो. एका महाराजाकडं एक साधक जातो आणि सांगतो, म्हणले महाराज प्रपंचामध्ये मी गुरफटलो गेलो आहे, प्रपंच सुटायलाच तयार नाही, मला काहीतरी उपाय सांगा म्हणे. महाराज अध्यात्मातले अधिकारी पुरुष होते. ते म्हणते बाबा तुझ्या या प्रश्नाचं उत्तर मी उद्या देतो, तू उद्या ये, आपला सत्संग संपला की तुला या प्रश्नाचं उत्तर देतो. महाराज सकाळी प्रवचनाला बसले, सत्संग संपला. हा साधक महाराजाकडेच बघतोय की आता हे सांगतील तेव्हा सांगतील, ते जातील तिकडे तो त्यांच्या मागं मागं चाललाय. महाराज गेल्याने पटकन एका मल्ल खांबावर चढले आणि त्याला घट्ट पकडून बसले. हा साधक खाली वाट पाहतोय, हे आता येतील महाशय तेव्हा येतील. महाराज काही खाली यायला तयार नाही. शेवटी त्यांच्या अनुयायाला त्या साधकाने विचारलं की मला महाराज आज माझ्या प्रश्नाचं उत्तर देणार आहेत, माझ्या शंकेचं निरसन करणार आहेत, मला उपाय सांगणार आहेत. तो उपाय मला जाणून घ्यायचा आहे. तो अनुयायी म्हणतो महाराज त्यांना आपण खाली आहे असं तर काही म्हणू शकत नाही, पण योग्य वेळ आली की ते येतात खाली. हा पाहत राहिला. शेवटी कंटाळून त्याने आवाज दिला, म्हणले महाराज मला माझ्या शंकेचं निरसन हवं आहे, मला प्रपंच सोडायचं आहे. ते म्हणले ते ठीक आहे रे, मला ह्या मल्ल खांबानं घट्ट पकडून ठेवलेलं आहे, मला याच्यातून सुटून येऊ दे, मग मी तुझ्या शंकेचं निरसन. म्हणला महाराज तुम्ही खांबाला पकडलाय का खांबाने तुम्हाला पकडलंय? पटकन महाराज खाली आले. म्हणले अगदी याचप्रमाणे प्रपंचाने आम्हाला पकडलेलं नाही, आम्ही प्रपंचाला चिकटलेलो आहे, प्रपंचाला आम्ही पकडलेलो आहे. म्हणून मोह दूर करणं, मोहातून बाहेर येणं हे प्रयत्नांती सहज शक्य होतं. त्याकरता तद्विद्वी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानेन तत्वदर्शिणा. तसा आध्यात्मिक गुरु आम्हाला भेटावा लागतो. कृष्ण भावना भावित माणसाची संगत व्हावी लागते. ती संगत एकदा लाभली की या भवसागरातून जीव सहज पार होऊन जातो. मूळ स्वभावाच्या मूळ स्वरूपाचं त्याला सहज ज्ञान होतं आणि त्यामुळं तो परमात्म तत्वसुद्धा सहजपणे जाणून घेतो. मोठमोठे आपण आज आश्रम पाहतो, किती समाजसेवेचं कार्य त्यांच्या याच्यातून चाललेलं असतं महाराज, परंतु त्याकडं आम्ही संकुचित वृत्तीनं पाहतो. किती कमाई आहे त्या महाराज, पण तो मठाधिपती समाजकार्य किती करतोय, भगवंताचंच कार्य, जे का रंजले गांजले वृद्धाश्रम, वृद्धांना किती आश्रय देतोय, अनाथांचं कसं पालन करतोय, समाज शिक्षित करण्याकडं त्याने संपूर्ण आयुष्य वाहून घेतलेलं आहे. आम्हाला ते कार्यच दिसत नाही महाराज, कारण आमची विचारसरणी ही एका विशिष्ट मार्गाने निघालेली आहे, जो की घातक आहे. या श्लोकावर भाष्य करताना माऊली ज्ञानेश्वरी 19व्या ओळीत म्हणतात, ऐशिया आपुलियाची सहज स्थिती, जया ब्रह्माची नित्यता असते, तया नाम सुभद्रापती अध्यात्मगा. हे सुभद्रापते, हे अर्जुना, अशा रीतीनं जो जगतो, ज्या ब्रह्माची आपल्याला सहज स्थितीने नित्यता असते, ते आपण जे जाणून घेतो
आणि त्या अनुरूप व्हायचा प्रयत्न करतो. त्या ब्रह्माच्या मूळ स्वभावाला अध्यात्म म्हटलेलं आहे. कारण अध्यात्म कधीच चुकीच्या मार्गाने जीवाला जाऊ देत नाही. सन्मार्ग दाखवण्याचं काम आध्यात्मिक गुरु करत असतात. अध्यात्माचं ज्ञान करत असतं. चुकीच्या मार्गानं जीवाला ते कधीही जाऊ देत नाही महाराज. म्हणून माऊली म्हणतात, भगवंत अर्जुनाला सांगतात, माऊली वर्णन करतात, ऐशिया आपुलियाची सहज स्थिती, जया ब्रह्माची नित्यता असती, तया नाम स्वद्रापती अध्यात्मगा. आज याच ठिकाणी थांबूया. रामकृष्ण हरी पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. आदि शक्ती मुक्ताबाई की जय.